नमस्कार, मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी चणे आहेत घेतलेले। ते चणे आपण संध्याकाळी भिजत घालायचे 4 तास 5 तास भिजल्यानंतर ते पाण्यातून काढून ठेवायचे आहेत आणि 5-6 तास पुन्हा आपण ते कपड्यामध्ये बांधून ठेवायचे। त्याला छान अशी मोड येते। तर मोड काढून घेतलेले आहे। यांना आपण आता उकडून घ्यायचं आहे आणि उकडायला टाकताना आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ देखील घालणार आहोत आणि सोबतच मी एक बटाटा घेतलेला आहे। तर हा देखील आपण एकत्र उकडायचा आहे। तर आता इथे आपण चणे उकळून घेतलेले आहेत। तर एक मी खाली असं भांडं घेतलेलं आहे, बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गरमागरम चणे उकडलेले मी घालत आहे। तर तुम्हाला जेवढे हवे असतील त्या प्रकारे तुम्ही ते टाकू शकता, जास्त कमी तुमच्यावर आहे। त्यानंतर आपण उकडलेला जो बटाटा होता त्यातला मी अर्धा बटाटा याच्यामध्ये घालत आहे। त्यानंतर आपण इथे छान असा कांदा चिरून ठेवलेला आहे, अगदी बारीक, जेवढा बारीक चिरता येईल तसा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याच्याने याची चव खूप छान लागते। आणि टमाटा पण आहे, तो देखील इथे अर्धा टमाटा मी घेतलेला आहे, बारीक चिरूनच घेतलेला आहे। त्यानंतर आता सीझनमध्ये आपल्याला आंबट गोड अशी कैरी मिळते, तर ती कैरी देखील मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। त्याच्याने याचा जो स्वाद आहे, चव आहे, ती खूप डबल स्वाद तुमचा होईल, अगदी चवीला जास्त वाटेल, मस्त वाटणार अगदी। आणि कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर कोथिंबीर स्वच्छ धुवून, पावसाळ्याचे दिवस आहे, तर कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून अशी घ्यायची आहे। त्यानंतर आता ह्याची चव अजून वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे। तर थोडं आपण मीठ घालायचं आहे, कारण मीठ आपण उकडायला ठेवताना देखील घातलेलं होतं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालायचं। तर मी इथे अर्धा चमचाभरच लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर घालू शकता। आमचूर पावडर घेतला आहे अर्धा चमचा, त्याच्याने चव खूप छान वाटेल। आमचूर पावडर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही लिंबाचा रस टाका। तर मी इथे पाव चमचाभरच लिंबाचा रस घातला आहे। तर तुम्ही आमचूर पावडर नाही वापरला तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घालू शकता। तर आता हे आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मीठ, लिंबू आणि आमचूर जे पावडर आहे ते सगळीकडे एकत्र छान असं लागेल। इथे हे हलवण्यासाठी मी जरा लहानच चमचा वापर करत आहे। आणि तुम्ही हवं असेल तर एखाद्या छान टोपमध्ये घालून त्याच्यावर झाकण लावा आणि मस्त गोल असं तुम्ही फिरवून घ्या, जे अगदी व्यवस्थित 1 मिनिटामध्ये ते सगळं एकजीव होईल। तर खूपच छान अशी ती पद्धत आहे एकजीव करण्याची, तुम्ही नक्की करा। भेल वगैरे करताना देखील आपण ती पद्धतच वापरतो। ते पहा मस्त अशी सगळं एकजीव झालेलं आहे। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे चटपटीत अशी चाट बनवा, चना चाट, आणि ती तुम्ही सर्व्ह करा, मुलांना खूप आवडेल। मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा गरमागरम सकाळी हेल्दी नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही छान अशी ती सर्व्ह करा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण का तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत। तर पहा इथे खूप छान अशी ही चाट वाटत आहे। तर तुम्ही नक्की बनवा, ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। थँक यू।